परमस्नेही कुमारी वैष्णवी दिदी गौड सोनखेडकर सादरी आहे म्हणून सुंदर रामकथा भागवत कथा आणि शिवपुराण सुंदर सांगते. मी नाव ऐकून आहे, आज प्रत्यक्षात भेट झाली नाही. पॉम्पलेटवर आमची महाराजाची भेट होत असते. कधी कशावर? पॉम्पलेटवर. प्रत्यक्षात होत नसते, भाग्य लागते. साधूची भेट होण्याकरता भाग्य लागते. म्हणून त्यांच्या मुखारविंदातून सुंदर आपण भागवत कथा श्रवण करत आहात. आपण भाग्यवंत आहात. तिकडून विनेकरी महाराज आहेत, ते डोळे वासाले. तुम्ही माझं नाव कसं काय घेतलं? तसं काय अडचण नाही की? हा ताई आल्या कीर्तन संपल्यावर शास्त्र घालून तुमचं घ्यायला होतं. राग मानू नका, मला माफ करा. सगळ्याचे नाव घेतो तर कीर्तन माझं इथंच संपून जाईल. मला काही द्यायचंय, तुम्हाला काय द्यायचंय? विचाराची देवाणघेवाण करायची. या अभंगाच्या माध्यमातून महाराज जे आम्हाला बोध करतात, ते बोध मला तुमच्या समोर आणायचं आहे, तुमच्या समोर ठेवायचं. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, काय म्हणले? पक्षी अंगणी उतरती, जे का गुंतून या राहते. पक्षी अंगणात उतरतात, गुंतून राहत नाही. आणि आम्ही गुंतल्याशिवाय मोकळे होत नाही. आपण जे करताना महाराज, जे आपण प्रपंच सायसन करताना, त्याला फळ केवढं लागते हो? बोला की. आपण जे प्रपंच करायला, आपण जे आटापिटा करायला, त्या प्रपंच नावाच्या वृक्षाला फळ केवढं लागते हो? तुम्ही आंबा लावल्यावर फळ लागते की नाही? सांगता की जाऊ गावा? बोला की. फळ लागते की? आंबा लावल्यावर फळ लागते की? डांगराचा येल लावल्यावर त्याला देवडांगर लागते की? दुधग्याचा येल लागल्यावर त्याला दुधग, आणि संसाराचा येल लावल्यावर त्याला काय लागते म्हणून? फळ केवढं? कशाचं? अपेक्षेचं फळ लागते. त्याला फळ लागत नाही. संसार नावाचा वृक्ष असा आहे, तो वाज आहे. आणि जर फळ लागलंच तर त्याला अपेक्षेचं फळ लागते. लक्षात ठेवा, दुसरं लागतच नाही. आणि ते अपेक्षेचं फळ तुम्हाला गुपचूप झोपू देत नाही. वाढत जाते, वाढत एवढं मोठं होते, त्याच्या आकाराला अंत नाही. एवढं मोठं होते, एवढं गगनापेक्षाही मोठं होते. संसाराच्या वृक्षाला एकच फळ लागते, ते म्हणजे अपेक्षेचं लागते. त्या फळाची अपेक्षा जर तुम्ही केली तर ती अपेक्षा कधीच पूर्ण होत नाही. म्हणून आपलं शहाणपणाचं लक्षण आहे की वेडेपणाचं? संसार करणं म्हणजे शहाण्याचं लक्षण आहे की वेड्याचं लक्षण? खरं सांगा की. बोला की. बोल ना की. बोलच ना का? याचाच अर्थ आपलं लक्षण शहाणपणाचं नाही, आपलं लक्षण वेड्यागत आहे. एक वेड लक्षित नाही. बोलत असताना काय बोलतो याचा जबाबदार मी असतो, आणि ऐकत असताना काय ऐकता याचे जबाबदार तुम्ही असता. मी गेल्याच्या नंतर मला बोट मोडायचे नाहीत. काय सांगले की म्हणायचं? बोलताना मी जबाबदार, ऐकताना तुम्ही जबाबदार. तुम्ही लक्ष देऊन ऐका. एक वेडसर व्यक्ती हातात इळ्या घेतलंय आणि गव्हाच्या वावरात उभं काढायला लाईत उभं टाकलं. गहू कापायला आला. कसं उभं टाकलं? कळलं की? मी बोलायला तुम्हाला कळलं की? लक्ष द्या. समजालंय ना? समजालंय की नाही? मी बोलायला समजालंय? मी तुमच्यापासून दूर नाही. माझी मराठी भाषा आहे. आमच्या इकडे तुमच्या इकडे प्रथा सारखी आहे की? आमच्या इकडे लग्न होतात, तुमच्या इकडे होतात की नाही? अहो बोला की. होतात की? आमच्या इकडे सगळे कार्यक्रम मोठमोठे होतात, तुमच्या इकडे होतात. आमच्या इकडे सोयरीकी जमतात, तुमच्या इकडे सोयरीकी जमतात. तुमची प्रथा आमची प्रथा एकच. याच्यात काही फरक आहे काय? काहीच फरक नाही. आमच्या गावातले माणसं केळं सोलून खातात, उमऱ्यातले सोलूनच खातात. म्हणजे मी बोलायला तुम्हाला कळलं. ते येड गव्हाच्या वारात उभं इळा घेऊन उभं टाकलं, आणि तिथूनच रस्ता आहे शाण्या माणसाचा. आता शहाण्या माणसाने येड्याकडे बघावं काय?
शाण्याच्या अंग खाजती काय त्या येड्याकडे बघलं असं होतं. वावरातलं कोण होतं? शेतातलं कोण होतं? येड. येड. शाण्याची काय गरज आहे त्याच्याकडे बघायची? आपलं आपलं वाटतं ना, जाऊ असं म्हणलं. ही येड्याने असं बघलं, शाण्यानं असं केलं, येड्याने इडा असा केला. शाना म्हणलं मारते काय रे? शाना काय म्हणलं? मारते काय रे? मारते काय रे? एक पाऊल मागे सरकलं. कोण? शाना. कोण? शाना. शाना. एक पाऊल मागे सरकलं, येड 2-3 पाऊल पुढे आलं. मारते कडे मला आता काय खरं आता सोडच ना म्हणलं, यानं मारतेच म्हणलं. शाना होतं धोतरवालं आणि येड होतं जीन्स पॅन्ट वालं. यानं 4 पाऊल सरकलं की ती 8 पाऊल पुढे आलं. मारते कडे म्हणलं काही खरं नाही. शहाणं होतं की नाही, धोतरवालं होतं. यानं आच्यात कोच्या घातला. आच्या वहिनी कोच्या तुमच्या कामाच इकडे आच्या होय कोच्या राहू. आच्यात कोच्या घातला, लाख पळायला. कोण? कोण? शान पुढी आणि येड महाग. शान पुढी, येड शान, येड हो दे रात्रभर. जे पळालं आणि पाठीमागे लागलेलं कोण होतं? येड. येड्याला दम लागणार, शाण्याला आल्याशिवाय राहणार. शाण्याला दम आला, मारते वेळे मला आता काय करणार. पण तेवढ्यात कर्मधर्म सहयोगानं गमत अशी झाली, बोरीची पालवी आडवी आली आणि बोरीची पालवी लुगडेवाल्याला धोतरवाल्याला सोडच ना. इवाई भेटच करते. त्या बोरीची पालवी आडवी आल्याबरोबर हे असं करू लागलं. त्याचं धोतर गुतलं की हो, गुतल्याबरोबर बेटा गुतल्याबरोबर शान बट येडतवर पळूच लागलं. पळत पळत आलं, आल्याबरोबर बट पळल्याबरोबर शान येड काय केलं, रक्कून पाठीवर आपटलं. खालचं म्हणलं मेलो म्हणलं, येड म्हणला शिवलो म्हणला.